ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या काठी तीत तृष्टता मोठी भेट. अहो सकाळी सकाळी या सुतळ्या काढून काय करताय? आणखीन लागतील. पण कशासाठी? तुम्हाला नाही कळणार हो. सई, हे सई, अगं लवकर आण, फार वेळ नाहीये आपल्या हातात. अहो पण काय झालं सांगा ना. हा हे घ्या आप्पा. ठेव ठेव. बाई सई, हे काय चाललंय सगळं? अगं सई बाळा, एकदा सांगून टाक त्यांना, म्हणजे त्यांचा जीव भांड्यात पडेल. हो आप्पा. थांबा हो. अहो सांगायचंय ना आप्पा. अगं आजी, दरवर्षी ती मुलं होळीत टाकायला आपल्याकडच्या मोडक्या खुर्च्या किंवा जुन्या वस्तू नेतात ना. हा, चोरून. काय? म्हणजे घेऊन जातात ना हा. होळीत टाकायला. तर या वर्षी आप्पा त्या सगळ्या वस्तू बांधून ठेवणार आहेत. अरे देवा. नाही, फक्त बांधून ठेवणार नाहीये मी स्वतः लक्ष ठेवणार आहे त्या व्रात्य मुलांवर. अहो एक सांगू का? काय? अहो तो भंगारवाला सुद्धा नेणार नाहीये त्या खुर्च्या. मग मुलांनी नेलं तर काय हरकत आहे? माझी हरकत आहे. हे बघा सौभाग्यवती, आपण जी भरघोस अशी वर्गणी देतो ना, त्यातनं त्या मुलांनी लाकडं विकत आणावी आणि होळी पेटवावी. ₹1.25 भरघोस? हो. अहो हल्ली भिकाऱ्याला सुद्धा कोणी ₹1.25 देत नाही हो. मी देतो. ₹1.25? नाही, त्यातले 4 आणे. आणि तुम्ही नको त्या ठिकाणी नाक खुपसू नका हो. पप्पा, हा, तुमचा सगळा भंगार एकत्र करून ठेवलाय. भंगार? तू भंगार म्हणतोयस याला? अरे मी माझ्या स्वतःच्या वडिलोपार्जित श्रमाच्या पैशातून हे सगळं सामान घेतलेलं आहे. आणि आता जे काहीही उपयोगाचं नाहीये. हो, तुम्ही गप्प बसा हो. हे बघा, मी हे जग सोडून गेल्याशिवाय हे सगळं सामान इथून कुठेही जाणार नाही, लक्षात असू दे. सई, त्या गोष्टीमधल्या राक्षसाचा जीव कसा पोपटात असतो ना, तसा यांचा जीव मोडक्या खुर्च्यांमध्ये. काय म्हणाला? नाही, संसार कसा करायचा ते सांगत होते तिला. मुलींनी काटकसर केलीच पाहिजे. हो. आणि घरातलं जुनं सामान तर अगदी जीवापाड जपलं पाहिजे. तुम्ही जपता तसं. शैलेश, चल चल चल, उचल उचल ते सगळं. चल 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 लवकर. चल 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 लवकर. अरे बापरे. अहो आप्पा, काय चाललंय हो? ते हा, जा बांधा सगळं नीट. हो हो हो, तुम्ही नका सांगू मला. चल रे, चल लवकर. हो हो. अरे या मुलांचा काही भरोसा नाही, म्हणून मी आज दिवसभर इथे पहारा देणार आहे. आप्पा, अहो पहारा द्यायला काय तो खजिना आहे का? कशाला उगाच उन्हात बसताय? हे बघ, मला उन्हाचा अजिबात त्रास होत नाही. आणि आपण मेहनतीनं कमावलेली प्रत्येक वस्तू ही खजिनाच असते, लक्षात असू दे. बर, मी जातो. आता तू कुठं निघालाय? बस बस इथं बस. मला कार्यालयात जायचंय. मी अर्ध्या दिवसाची रजा टाकली आहे. आता अर्धा दिवस तरी जाऊ द्या. अरे मग आता अर्ध्या दिवसाकरता कशाला जातोयस तिकडे? अहो आप्पा, मी येतो ना संध्याकाळी होळीच्या पूजेला. बर बर, ठीक आहे ठीक आहे. हे पम्या, अरे त्या म्हाताऱ्याची अर्धी लाकडं मसनात गेली तरी बघ ना, त्या तुटक्या लाकडांसमोर कसा पहारा देत बसलाय. पण एक काम करूयात, जाऊन आहे ना त्याचा सर्व स्वदेशी भंगार उचलून घेऊन येऊयात. काय बोलतोस? चांगली आयडिया.
काय करायचं? हा म्हातारा काही इथून हलणारच नाहीये. माझ्याकडे एक आयडिया आहे. हा आपण त्या म्हाताऱ्याचं लक्ष डायव्हर्ट करूया. हा डायव्हर्ट हा, थांब. हे, अरे चिलट झालेत बाबा इथे. हे, हे. पुरणाची पोळी, होळी रे. बाई, बाई. अरे या स्वदेशी आप्पा केतकरला गंडवणं इतकं सोपं नाहीये. माझी खुर्ची पडवतोस काय? कसा पकडला का नाही तुला? हा? अरे लाकूडच काय, पण एक काडी सुद्धा इथनं नेऊ देणार नाहीये मी तुम्हाला, समजलं? हे काय करतोय? दात काढलेस ना, असे दात तोडून टाकेन तुझे. छू. हे सगळंच नेलं असं. हा नशीब, ही खुर्ची तरी वाचलीये. बघ रे बघ. हो आप्पा, छान पेटवली पोळी. अरे ते नाही रे, बघ आपल्या घरातलं सगळं चोरून आणलेलं सामान इथं जळतंय त्या होळीत. ही बघ, ही बघ ती 3 पाय मोडलेली खुर्ची. अरे शैलेश, माझ्या पणजोबांच्या काळातली होती रे. अरे ती बघ, ती आपली मोडलेली शिडी सुद्धा टाकली होळीत. अहो आप्पा, अरे ही रात्य मुलं आहेत ना, यांनी सगळं सामान इथं चोरून नेलंय, मला फसवून. आप्पा आप्पा, अहो जाऊ द्या, जुनच होतं ते सामान. अरे जुनच होतं, जाऊ दे. काय मला पारे. अरे आपणचं फारच नुकसान झालं ना. हो ना, हे त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी ट्रेजर सारख्या आहेत. आप्पा, होळीमध्ये तुमचं फारच नुकसान झालं नाही. हो ना. मी काय म्हणतो, हा या मुलांना आपण शिक्षा द्यायलाच पाहिजे. हा बरोबर आहे. अरे हे मुलांनो, तुम्ही सामान चोरलं ना आप्पांच्या घरचं? मी नाही, हा, बघा, हे चंगू मंगू. चंगू मंगू. हा अरे तुम्हाला शिक्षा व्हायलाच पाहिजे. त्या होळीमधला एक मस्त भाजलेला असा खमंग खोबऱ्याचा नारळ आप्पांना द्या. अरे एकच ना, सांगेन ना. तू सांग. मी सांगतो, एक काय 4 काढून देतो, 4. आप्पा मी काय म्हणतो, आपल्या मनातले हेवे दावे जे काही काळवैर असेल ते आपण सगळ्या होळीमध्ये अर्पण करून टाकू. हो हो, अगदी बरोबर आहे. 100% आपल्या मनात आता यापुढे घृणा, तिरस्कार हे काहीही असणार नाही. ग्रेट. घ्या प्रसाद घ्या. अरे हो, दे शैलेश दे. घ्या आप्पा. वा, आलोच. हो हो.
अरे हळू सावकाश, अरे. विजली आग. पण त्याच्या प्रेमाची आग मात्र भडकली. नका हो पिडू बिचाऱ्यांना. तर काय, चला आतमध्ये पुरणपोळ्या वाट बघतायत. आणि ह्या दोघांना थांबू दे इथेच. एकमेकांकडे बघूनच यांचं पोट भरलं असेल. तुझ्यासाठी केलंय, थोड्या वेळाने या. मी काय म्हणतो साई, नेक्स्ट इयरची होळी आपण सिडनीत सेलिब्रेट करूया. पण मी काय म्हणतो नचिकेत, सगळे सण ना भारतातच साजरे करा. ए तू जास्त भांडू नको माझ्याशी, माझ्या मॉमला सांगेन मी. ए तुझ्या मॉमची धमकी मला देऊ नकोस हा. माझ्या पाठीशी सुद्धा आप्पा आहेत. साई अशीच हसत राहा. आणि तू सुद्धा असंच हसवत राहा. लाल, पिवळा, नारंगी. डिग्स, सगळी तयारी झाली व्यवस्थित? काहीही कमी पडायला नको. सर सगळं व्यवस्थित केलं आपण. तुम्ही बोललात म्हणून रंग आणि पिचकार एक्स्ट्रा पण मागवले आहेत. हे घ्या. ग्रेट. धमाल आली पाहिजे. काय अरे तू आहेस म्हणल्यावर धमाल होणारच. आणि आज सगळ्या गोष्टींना रवी देशपांडे टच आहे. ऑफकोर्स. सगळ्यांना लक्षात राहील अशीच होळी व्हायला पाहिजे आपली. डिग्स, हा सर. जेवणाची ऑर्डर दिली कॅटरर्सला? हो सर, सगळं व्यवस्थित केलंय. तुम्ही बोललात ना तसंच ते सगळं मेन्यू मध्ये दिलं आपण. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग वाईफी. गुड मॉर्निंग. रवी प्लीज नाही, प्लीज रवी नाही. Just don't do this. रवी नाही, अरे फक्त ऍक्शन केली, टाकलेलं नाहीये. अगं तू किती घाबरतेस ग. मला नाही आवडत हे सगळं. माहितीये मला. आम्हाला काय वेळ लागले का तुझ्यावरती कलर टाकायला? एक्झॅक्टली. स्वप्नात सुद्धा आम्ही तुझ्यावर रंग टाकणार नाही. माहितीये किती चिडतेस. मॅडम तुम्ही खेळतच नाही का होळी? नेव्हर. आय डोंट लाईक दिस. या दिवशी ना लोक अॅनिमल्स सारखे बिहेव करतात असं मला वाटतं. आणि ते चेहऱ्याला रंग लावल्यावर कसं वेड्यासारखे दिसतात. अरे वर्षात ते एकच दिवस असतो असं वेड्यासारखं वागायला. मी तर म्हणतो तू एकदा ट्राय तर करून बघ, खूप मजा येईल. रवी दरवर्षी तुम्हाला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोस. मी होत नाही तरी. तू कन्व्हिन्स होत नाही दरवर्षी म्हणून मी दरवर्षी प्रयत्न करत राहतो. दॅट्स इट. तिकडे सिडनीला तुम्ही दोघं पण होळी खेळत नाही काय? नाही आम्ही दोघं खेळतो. आमच्या क्वीन व्हिक्टोरिया वक्त वरती खिडकीत बसतात. आज सुद्धा मी तशीच बसून राहणार आहे. मला सहनच नाही होत हे सगळं. माहितीये कोण जाणार तुझ्या वाटेला. पण आम्हाला तरी खेळू दे ना यार. काय वाटेल तो गोंधळ घाला. घालणार, गोंधळ घालणार. पण मी काय म्हणतो, मला ब्रेकफास्ट दे ना त्याच्या आधी. त्यांची यायची वेळ झाली आता. हा चल ते ठेव आधी पहिले. काय भाई रंग नाही खेळत? हो दे रे. बाय द वे अरेंजमेंट छान केलीस. भाई तू खरी तयारी अजून बघितली नाहीयेस. हे बघ. हे काय ताक. अरे भाई होली मतलब भांग की गोली. गेल्या वेळेला आठवतंय ना हिटलर कसा झिंगला होता? हिटलर एकटा नाही, मी पण जिंकलो होतो. आणि आता तो माझा रिलेटिव्ह, त्यामुळे आता असं काही करायचं नाही. अरे भाई नातेवाईक आहे म्हणून तर. आता तर तुझा हक्क आहे. तू जावई म्हणून असा हक्काने त्याच्या हातात ग्लास द्यायचा. क्या जावई बापू. नाही मला हे चालणार नाही. अरे बुरा ना मानो, होली है.
नाही 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 हो, आज नाही रंग लावायचा. असं कसं आज नाही लावायचं तर कधी लावायचा? अहो, पण इथे घरात कुठे? रंग लावायला कुठलीही जागा चालते मानसी. मी रंग लावणार. बाई अहो काय चाललंय काय हे? हे नाही नाही, काय नाही. मग धावपळ कसली करताय एवढी? नाही ते आमच्या खोलीत कबूतर आलं होतं ना, त्यामुळे आम्ही घाबरलो आणि खाली पळत आलो. हो अरे माझा मुलगा असून तू कबुतराला घाबरतोस? काका काय मग काका, आज धुळवड खेळायला येणार ना माझ्या सासरी? मी तर येणार आहे. म्हणजे काय, आता आपले नातेसंबंध जुळणार आहेत ना, मरीत म्हणून तरी यायला हवं. हो आई बरोबर आहे. आम्ही पण येऊ ना. हा म्हणजे आपण सगळेच जाऊया, थाटात साजरी करूया धुळवड. म्हणजे फक्त आप्पाच येणार नाही? हा मी का नाही येणार? मी पण येणार आहे. फक्त अट एकच की माझ्या अंगाला कुणीही रंग लावायचा नाही. हे म्हणजे मी पोहायला येणार पण भिजलो नाही पाहिजे असं झालं. हो पप्पा तुम्ही गप्पा बसाव. मी धुळवडीला येणार आहे एवढं पुरेसं नाहीये का? हो ते तर आहेच. काकू नाही निवडा निवडा. बम बम बोले. एक नंबर झालाय. कमाल. वा. तुला इकडे इकडे तुला एक स्पॉट दाखवतो. इकडे इकडे सगळं नाही, तू इथे बस. इथे रंगाचा एकही शिंतोडा उडणार नाही तुझ्या अंगावर. या आय थिंक दिस इज अ क्वाइट सेफ प्लेस. अगं ठीक आहे, तसंही हा सेफ झोनच आहे. तुझा टेरर एवढा आहे ना की कोणी येणार नाही रंग लावायला. नाही, आय डोंट लाईक इट दॅट वे. आणि कोणी जर मला रंग लावायला आलं ना तर मी आधीच सांगून ठेवते, मी सोडणार नाही त्याला. इथे एक बोर्ड लावून घेऊया का आपण? डेंजर झोन, प्लीज डू नॉट एंटर. आले बघा. या या या. नमस्कार. काय झाली का सगळी होळीची तयारी? एकदम पूर्ण तयारी झालेली आहे. बरं मी काय म्हणतो, आपण रंग खेळायला सुरुवात करूयात. हो पण 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 एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, प्लीज कोणी इराला कलर लावू नका. का का का? नाही कारण तिला रंग नाही आवडत म्हणून. नाही नाही मला नाही, नको प्लीज. अहो बाई, म्हणजे ह्या सुद्धा आमच्या यांच्यासारख्याच दिसतायत. म्हणजे त्यांना पण आवडत नाही रंग लावलेलं. अरे मग बेस्टच, दोघांना एकमेकांची कंपनी होईल. काय इरा? इरा आप्पांना तुझ्या इथेच बसून घे ना. हो आप्पा मिस्टर केतकर या या इथे या. दिस इज अ सेफ प्लेस. या पा. ही जागा सेफ आहे.